चिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे। कोकण रेल्वेच्या वाहतुकीला पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। कोकणामध्ये जाणाऱ्या अनेक रेल्वे या रद्द झालेल्या आहेत। रेल्वे स्थानकातून प्रवाशांसाठी एसटी बसची सुविधा आता करण्यात आलेली आहे आणि प्रवाशांच्या रेल्वे स्थानकाबाहेर एसटी साठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। कोकण रेल्वे ठप्प झालेली आहे। अद्यापही रेल्वे सुरू न झाल्यामुळे एसटी प्रशासनाने ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे। मात्र एसटीची जागा पकडण्यासाठीच प्रवाशांनी आपण बघते मोठी गर्दी केलेली आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अभिजित, आता एसटीची व्यवस्था जी आहे ती रेल्वे प्रवाशांसाठी करण्यात आली आहे। वृषाली, मी चिपळूण रेल्वे स्थानकावर आहे आणि या पावसाचा जो फटका आहे तो रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसलेला पाहायला मिळतोय। कारण चिपळूण रेल्वे स्थानकावरची ही दृश्य जी पाहतोय आपण, गेल्या 17 ते 18 तासापासून हे सगळे प्रवासी जे आहेत ते चिपळूण रेल्वे स्थानकात अडकून खरं तर पडलेले होते आणि आता रेल्वे प्रशासनाकडून जे आहेत त्या जादा बसेस याच चिपळूण रेल्वे स्थानकावरून प्रवाशांसाठी सोडण्यात येत आहेत। जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरच्या लांब रांगा या प्रवाशांच्या खरं तर लागलेल्या पाहायला मिळतात। खरं तर त्यांना उचित स्थळी पोहोचण्यासाठी जे प्रवासी रेल्वेने प्रवास करणार होते त्यांच्या गाड्या या पावसामुळे कोकण रेल्वेला जो फटका बसला त्यावेळी त्यांच्या या सर्व प्रवाशांच्या रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत आणि याचा फटका आता या सगळ्या प्रवाशांना बसलेला पाहायला मिळतो। आज सकाळपासून मोठ्या लांबच लांब रांगा या चिपळूण रेल्वे स्थानकात खरं तर वृषाली लागलेल्या पाहायला मिळत आहेत। एसटी प्रशासनाकडून खबरदारी म्हणून ज्या एसटी आहेत त्या खरं तर चिपळूण रेल्वे स्थानक या ठिकाणी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। धन्यवाद अभिजित, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।